Good afternoon. Good afternoon, ma'am. Yesterday we have started successive differentiation. Okay. In that successive differentiation, some formulae we have seen. ओके, सक्सेसिव्ह डिफरन्शियल मध्ये काही फॉर्म्युले बघितले आपण, त्याच्यानंतर पार्शियल फ्रॅक्शन बघितला. ठीक आहे, मग आता आपण काही डेरिव्हेटिव्ह बघूयात. ओके, हाऊ टू फाइंड आउट दॅट डेरिव्हेटिव्ह. फर्स्ट सिंपल डेरिव्हेटिव्ह बघूयात आपण आता. जस्ट आय एम टेकिंग दॅट फर्स्ट एक्झाम्पल. d by dx of x is equal to, what is the derivative of x? One. It is One. 1. Next, d by dx of 2x square is equal to 2 constant, derivative of x square, 2x. it is 2x. 2x. So here we are getting it as 4x. 4x. ओके, नेक्स्ट. आता या ठिकाणी आपण x बघितला, 2x स्क्वेअर बघितला. आता जर स्टँडर्ड जर बघितला आपण, स्टँडर्ड रूल d बाय dx ऑफ x रेज टू n, x रेज टू n इज इक्वल टू N x raised to n minus 1. n into, yes, very good, X raised to n minus n 1. into x raised to n minus 1. Okay. So here we are taking the derivative of x raised to n, that is n into x raised to n minus 1. Next, d by dx of a raised to x is equal to, please tell me that. A raised to x. A raised to x log a. Cancel derivative. A raised to x into log A a. raised to x into log a. A raised to x into Log a. log a. ओके, त्याच्यानंतर आता या ठिकाणी जर मी घेतलं, आता हे फिफ्थ डेरिव्हेटिव्ह ऑफ d बाय dx ऑफ a raised to mx is equal to, tell me that derivative of a raised to mx. A raised to mx into log a. A raised to mx into log a. Log a. Okay, a raised to mx into log a. आणखीन थोडंसं नीट बघा काय येतं ह्याचा आन्सर. M. इंटू यम. M. हा. येस. ओके, मग आता हे सिंपल म्हणजे फर्स्ट डेरिव्हेटिव्ह झाला. मग आता आपल्याला nth डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचे. आर यू गेटिंग माय पॉइंट? इफ यू आर टेकिंग दॅट nth डेरिव्हेटिव्ह, आता मगाशी काय बघितलं आपण, x चा डेरिव्हेटिव्ह घेतला तो 1 आला. x रेज टू n चा डेरिव्हेटिव्ह काय येतो, n इंटू x रेज टू n मायनस 1, दॅट इज अ nth डेरिव्हेटिव्ह ऑफ x. सिमिलरली इफ आय एम टेकिंग दॅट a रेज टू x, फंक्शन घेतला आपण a रेज टू x, मग त्याचं nth डेरिव्हेटिव्ह सॉरी त्याचा डेरिव्हेटिव्ह काय आला, a रेज टू x इंटू लॉग a. a रेज टू x इंटू लॉग a. मग डेरिव्हेटिव्ह ऑफ a रेज टू mx, derivative of a raised to mx, then it will be m into a raised to mx into log a. बरोबर आहे. मग आता सपोज याचा आपल्याला nth डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा आहे. हा झाला फर्स्ट डेरिव्हेटिव्ह. लुक एट दिस. इफ आय एम टेकिंग दॅट फर्स्ट एक्झाम्पल हियर, nth डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टँडर्ड फंक्शन, सम फंक्शन्स. आता या ठिकाणी आपण पहिला एक एक्झाम्पल घेऊया तिथं. इफ y is equal to a raised to mx, y is equal to a raised to mx. What is the y? Y is the function. Y is the function in x. So y is equal to a raised to mx. Then its nth derivative, it is denoted by yn. Yn is equal to
nth डेरिव्हेटिव्ह ऍक्च्युअल. मग आता nth डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करतोय. म्हणजे आता पहिला डेरिव्हेटिव्ह काय झाला, म्हणजे आता त्याला आपण काय म्हणतोय, दिस डेरिव्हेटिव्ह कॅन बी डिनोटेड बाय y1. y1 म्हणजे काय, dy बाय dx. याला आपण dy बाय dx सुद्धा म्हणतोय. सो y1 इज इक्वल टू काय असेल, m M इंटू into a रेस टू A to mx MX into log A. log a. Then y2, second derivative, that is y2. Derivative of y1, derivative of y1, y2 is equal to काय असेल मग आता, m हा कॉन्स्टंट आहे M इंटू अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ a रेस टू mx, constant M into A raised to त्याचा MX m स्क्वेअर झाला. ओके, a रेस टू mx इंटू MX into log A लॉग ऑफ a इंटू लॉग ऑफ a, bracket square. बरोबर आहे ना, इट इज ब्रॅकेट स्क्वेअर. आता इथे m आणि लॉग a कॉन्स्टंट झाले आणि a रेस टू mx चा डेरिव्हेटिव्ह काय आला, m इंटू a रेस टू mx इंटू लॉग a. सो m स्क्वेअर इंटू a रेस टू mx इंटू लॉग a ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, minus. मायनस नाही येणार आहे, मायनस कुठे येणार इथं, मॅम मल्टिप्लिकेशन रूल वापरला ना. फंक्शन इन एक्स, फंक्शन एकच फंक्शन एक्स मध्ये आहे तो. आता ज्यावेळेस तुम्ही डेरिव्हेटिव्ह घेतला, इथं बघा y काय तुमचा a रेस टू mx आहे, याचा फर्स्ट ऑर्डर डेरिव्हेटिव्ह तुम्हाला काय म्हणतोय आपण, dy बाय dx, dx. म्हणजे ह्याला आपण y1 म्हटलेलं आहे. परत y1 चा डेरिव्हेटिव्ह काढतोय आपण, y1 चा डेरिव्हेटिव्ह काढतोय म्हणजे काय करतो इथं, d बाय d2y by dx dx. ऑफ y1, बरोबर आहे. मग आता d बाय dx, y1 काय आपला m इंटू a रेस टू A mx raised to इंटू MX लॉग a, log A. बरोबर आहे. मग आता विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतोय आपण, मग आता हा m आणि हा लॉग a कन्सिडरिंग ॲज अ कॉन्स्टंट टर्म. आर यू गेटिंग माय पॉइंट, m Yes, आणि yes. लॉग a, कारण लॉग a याच्यामध्ये x इन्क्लूड नाहीये, त्यामुळे m आणि लॉग ही कॉन्स्टंट राहणार तुमचे. आणि फक्त डेरिव्हेटिव्ह तुम्ही कशाचा काढताय, हा बोला. आपण डबल डिफरन्शिएशन करताना लॉग याचं पण डिफरन्शिएशन होतं ना. कुणासोबत करणार तुम्ही लॉग याचं डिफरन्शिएशन, लॉग ए, लॉग याचं डिफरन्शिएशन लॉग ए पण एक कॉन्स्टंट व्हॅल्यू येणार ना, कॉन्स्टंट त्याचं व्हॅल्यू कसं राहणार. हा, डिफरन्शिएशन. कॉन्स्टंट राहणार. m कॉन्स्टंट आहे, तसंच लॉग ए तुमचा कॉन्स्टंट राहणार. लक्षात येतं का. आणि फक्त x ची टर्म जी आहे ती a रेस टू mx ला आहे. तुम्ही म्हणताय ना की दुसऱ्या सोबत पण आपण डेरिव्हेटिव्ह घेतोय, दुसरा टर्म पण आपण डेरिव्हेटिव्ह साठी घेतोय, पण लॉग ए याच्यामध्ये x इन्क्लूड नाहीये. सो वी कॅन नॉट टेक डेरिव्हेटिव्ह ऑफ लॉग ए विथ रिस्पेक्ट टू एक्स. मग आता इथे मल्टिप्लिकेशन मध्ये असल्यामुळे ती टर्म तशीच राहणार कॉन्स्टंट म्हणून, आणि a रेस टू mx चा फक्त डेरिव्हेटिव्ह काढणार आपण. लक्षात आलं. मग आता m आणि लॉग a कॉन्स्टंट राहिला इथं, मग a रेस टू mx चा डेरिव्हेटिव्ह काय असणार आहे परत, m इंटू M a into रेस टू A raised mx to MX इंटू लॉग a, log A. and that is here. We have taken that here. अंडरस्टूड, आलं Yes, लक्षात. ma'am. ओके, मग आता याच्यानंतर थर्ड डेरिव्हेटिव्ह सांगा मला काय असेल आता. येस, प्लीज टेल मी दॅट थर्ड डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस फंक्शन. M cube m cube Yes, into yes, a raised to yes. mx A log a raised to cube. MX into log A चा cube. y3 त्याला आपण थर्ड डेरिव्हेटिव्ह म्हणतो. y3 इज इक्वल टू काय म्हणतो इथं, तर m स्क्वेअर कॉन्स्टंट आहे, लॉग a ब्रॅकेट स्क्वेअर कॉन्स्टंट आहे, म्हणजे इथं काय असणार आहे, m m cube cube m क्यूब m cube इंटू into a a रेस raised टू to A mx mx log of into log log into log of a log of a bracket raised to 3. 3. करेक्ट. सिमिलरली इफ यू आर टेकिंग, म्हणजे आता हे डिफरन्शिएशन आपण कंटिन्यू ठेवलं अँड सो ऑन, व्हॉट विल बी द nth डेरिव्हेटिव्ह yn. yn इज इक्वल टू काय असेल yn, मग m raised to M n raised raised to to N. yes, n very good. A- m raised to n M raised to into log raised to n A a a raised raised to to MX 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 into log A. log a log raised to a m. bracket raised to N. 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 This is the nth derivative of the function y is equal to a raised to mx. हे समजलं प्रत्येकांना. Yes, ma'am. ओके, त्याच्यानंतर आता हे झालं, त्याच्यानंतर नेक्स्ट घेऊयात आपण. जस्ट आय एम टेकिंग दॅट नेक्स्ट वन.
if y is equal to, if second I'm taking that y is equal to e raised to ax, if y is equal to e raised to ax, then what will be the nth derivative yn? yn is equal to काय असेल? e raised to a into e raised to a. हा पहिल्यांदा आपण A फर्स्ट डेरिव्हेटिव्ह into काढूया. A फर्स्ट raised to- डेरिव्हेटिव्ह काढूयात आपण. ओके, फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढूयात आपण. डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस y is equal to e raised to ax, that is by 1. I am taking that first derivative. What is the first derivative of e raised to x? a A into into e raised to x. e a raised to x into e raised to e raised to ax. x हा, त्याच्यानंतर सेकंड डेरिव्हेटिव्ह y टू a कॉन्स्टंट राहिला, परत e raised to x चा डेरिव्हेटिव्ह. A square into e to the power. मला एक सांगा, Square into e raised to- जस्ट वेट प्लीज. आता आपण e रेस टू एक्स घेतलोय, या ठिकाणी आपण e रेस टू ax घेतला. याचा डेरिव्हेटिव्ह कसा घेतोय आपण सांगा? e रेस टू एक्स चा डेरिव्हेटिव्ह e रेस टू एक्स आहे, बरोबर आहे. इन सेम वे आय एम टेकिंग दॅट e रेस टू ax ॲज इट इज इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस ax. Composite function Yes, ax. ax. त्याचा मग a राहिला, कारण x चा डेरिव्हेटिव्ह हा 1. 1 Okay, so according to this, we are taking that derivative of this function y1 is equal to a into e raised to ax. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह सांगा त्याचं. a square A square A into constant e झाला. raised to a. Yes, a square into into e raised to ax, ax and so on. Nth derivative of this function will be a a raised raised to to n into e raised into e raised to to ax. Okay. Now, whenever we are taking derivative of any function continuously, whenever we are taking the function derivative of that function continuously, then we will get that nth order derivative. nth order derivative मिळतं. आणि ज्यावेळेस आपण एक डेरिव्हेटिव्ह घेतला, y1 घेतला, त्याच्यानंतर सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घेतला, थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह घेतला, अँड सो ऑन, अँड टेकिंग डेरिव्हेटिव्ह सक्सेसिव्हली कॉल्ड ॲज सक्सेसिव्ह डिफरन्शिएशन. इट इज कॉल्ड ॲज अ सक्सेसिव्ह डिफरन्शिएशन. म्हणजे एखाद्या फंक्शनचं डेरिव्हेटिव्ह आपण कंटिन्युअस घेतोय, we are taking derivative of the function continuously. This derivative process is called as a successive differentiation. Understood? Have you understood? yes ma'am Yes, Okay. ma'am. म्हणजे सक्सेसिव्ह डिफरन्शिएशन कशाला म्हणतोय? एखाद्या फंक्शनचा आपण डेरिव्हेटिव्ह कंटिन्युअसली घेतोय, तर त्या ठिकाणी त्याला जे काही डिफरन्शिएशनची प्रोसेस आहे त्याला आपण सक्सेसिव्ह डिफरन्शिएशन म्हणतोय. म्हणजे ते डेरिव्हेटिव्ह सक्सेसिव्हली मिळत जातात आपल्याला. ठीक आहे. सो हिअर we can take that derivative of y is equal to e raised to x. त्याचा nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह आपल्याला मिळाला yn, which is equal to a raised to n into e raised to ax. ठीक आहे. ही प्रोसेस समजली सगळ्यांना? yes ma'am ओके. yes ma'am yes ma'am नेक्स्ट, आता आपण नेक्स्ट घेऊया तिथं. नेक्स्ट एक्झाम्पल. If y is equal to x raised to m, if y is equal to x raised to m, then nth order derivative of function yn is equal to, what we are getting here, yn is equal to काय असेल सांगा. आता पहिला फंक्शन दिलेला जो आहे y इज इक्वल टू एक्स रेस टू एम आहे. ठीक आहे. मग आता डेरिव्हेटिव्ह ऑफ दिस y विथ रिस्पेक्ट टू एक्स, याला आपण y m raised to म्हणतो. n. आणखीन एक लक्षात घ्या, ज्या वेळेस आपण डेरिव्हेटिव्हचे नोटेशन घेतोय त्यावेळेस y1 म्हणू शकताय तुम्ही, त्याला y डॅश म्हणू शकताय, और कॅपिटल डी सुद्धा म्हणू शकताय. आता कॅपिटल डी हे तुम्हाला M3 मध्ये आहे. डी, कॅपिटल डी, इट मीन्स डी बाय dx. नोटेशन्स वेगळे असतात, नोटेशन मे बी डिफरंट असतील, पण त्या ठिकाणी याला
ऍक्च्युअल हे डी बाय डी एक्सच आहे. y1 म्हणजे काय, डेरिव्हेटिव्ह ऑफ y विथ रिस्पेक्ट टू x, डी बाय डी एक्स ऑफ y. सो दॅट इज y1 और इट कॅन बी पुट ॲज y डॅश और इट कॅन बी पुट ॲज कॅपिटल D. मिनिंग सगळ्यांची सेमच आहे, इथं काही चेंजेस नाहीये. आता पहिल्यांदा आपण फर्स्ट डेरिव्हेटिव्ह काढतोय. y1 इज इक्वल टू काय असेल डेरिव्हेटिव्ह सांगा. फर्स्ट डेरिव्हेटिव्ह m इंटू x raised to m minus 1 m मायनस 1. minus 1. त्याच्यानंतर सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काय असेल, y2 इज इक्वल टू M square. m इंटू M m स्क्वेअर into नाही येत आहे. m x minus रेज टू 1. m मायनस 1 चा डेरिव्हेटिव्ह घेतोय आपण. हा m इंटू m मायनस m 1 minus 1 x रेज टू m मायनस 1 मायनस 1 दॅट इज m मायनस. minus 2 त्याच्यानंतर थर्ड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह सांगा आता काय, y3 काय असेल, m into m minus 1 into 1 into m minus 2 m मायनस into x raised to m minus 3. into m minus 2 यस व्हेरी गुड. X raised to काय m असेल, x raised to m minus 3. m मायनस M minus 3. 3. ठीक आहे. मग आता सिमिलरली this process is going on and we are taking that nth order derivative of this function. सांगा आता काय असेल मला. m into into m minus 2 into m minus 1 m minus 2 m minus m minus 1 m minus 2 dash dash dot 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 m minus n एक मिनिट, m मायनस 1 हा m minus into 2. m minus 2 हा and so on हा m minus n into m minus n m मायनस n into प्लस x raised to m 1 minus into हा, x रेज टू plus m मायनस m minus n. बरोबर आहे. Yes. बुक्स मधले बघून सांगताय. नाही मॅम. ओके ओके, देन इट इज व्हेरी गुड, नो प्रॉब्लेम. आता हे फॉर्म्युले आपल्याला लक्षात ठेवायचे आता, म्हणजे ठेवायचे म्हणजे काय, ही प्रोसेस कशी आपण फॉलो करतोय, कसं आपण डेरिव्हेटिव्ह घेतोय ते लक्षात ठेवायचे आपल्याला. ओके, हे सगळे स्टँडर्ड फंक्शन्स आहेत. मॅडम हा बोला. हा बोला. त्याच्यात m मायनस 1 प्लस 1 कसं काय येते. m मायनस n प्लस 1 येणार. त्याची ज्यावेळेस आपण तुम्ही आता -1 -2 -3 -4 असं करत जाताय, मग मायनसच्या नंतरची टर्म्स वाढत जातात, बरोबर आहे. मग nच्या नंतरची टर्म काय असणार आहे, n प्लस 1 राहणार आहे, बरोबर आहे. शेवटची टर्म हे लक्षात येतं का इथलं. इथं बघा yn घेतलाय आपण ना, yn इज इक्वल टू पहिला m झाला, सेकंड झाला आपला m मायनस 1, त्याच्यानंतर m मायनस 2 अँड सो ऑन. कुठपर्यंत जाणार आपण, m मायनस n पर्यंत आहे. n च्या पुढची टर्म काय असेल, n प्लस 1 इंटू x रेज टू m मायनस 2 3 4 5 6 कुठपर्यंत जाणार, अप टू n पर्यंत. सो इट विल बी द nth टर्म. लक्षात. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आता या ठिकाणी जर मी घेतलं फंक्शन आपलं स्टँडर्ड फंक्शन, वी आर टेकिंग दॅट y इज इक्वल टू 1 अपॉन x रेज टू m. काय असेल सांगू शकताय कुणी, याचे nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काय मिळेल आपल्याला. -1 upon x raised to 2m. नाही, आता इथे बघा x रेज टू m चं आपण बघितलं होतं मगाशी जे बघितलं होतं आपण, y इज इक्वल टू, लुक ॲट दिस, y इज इक्वल टू x रेज टू m चं बघितलं होतं.
बरोबर आहे. ह्याचं nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काय घेतलेली आपण yn मॅम m इंटू लॉग m इंटू लॉग ऑफ एक्स. नाही. आता मला आधी एक्स रेस टू एम चं घ्या. एक्स रेस टू एम चं काढलं होतं आपण. एक्स रेस टू एम चं कसं काढलं होतं? m into m minus 1 m into x raised to m minus 1. m into m minus 1 1 so on m minus n plus n plus M 1 into x raised to minus n. Yeah. बरोबर आहे. हे बरोबर आहे का? yes ma'am. ओके. आता या ठिकाणी y इज इक्वल टू 1 अपॉन एक्स रेस टू एम आहे. म्हणजे इथं काय ऍक्च्युअल फंक्शन काय आपला y इज इक्वल टू x raised to minus m घेतात. X raised to minus m केलं. minus m. हा yes y इज इक्वल टू एक्स रेस टू मायनस एम. minus 1 मग आता याचा nth ऑर्डर डेरिव्हेटिव्ह बघा काय येतोय मायनस एम. लुक ॲट दिस Into minus मायनस m एम मायनस 1 plus 1 त्याच्यानंतर मायनस एम मायनस 2 अँड सो ऑन मायनस एम मायनस एन प्लस 1 एक्स रेस टू मायनस एम मायनस एन. करेक्ट आहे? इज इट Yes, ओके? Yes. मग आता या ठिकाणी मला nth ऑर्डर ज्यावेळेस आपण घेतोय, सपोज मी जर -1 कॉमन काढला, -1 कॉमन काढला, कुठपर्यंत राहणार -1 हा कॉमन? अप टू n. सो -1 रेस टू n कॉमन काढला आपण, बरोबर आहे ना? -1 कॉमन काढला इथं, लक्षात येतं का? ईच टर्म मध्ये आपण -1 कॉमन काढला तर ब्रॅकेट मध्ये काय राहील सांगा? m into m minus 1 m minus 2 plus 1 m minus 1 और plus 1 plus 1 Plus plus 1 हाँ m plus m 2 plus 2 m plus 2 plus 2 so on and so on. m m plus m plus n minus 1 minus minus 1 1 x raised into to x raised to plus m. इथून काढू शकत नाही ना आपण, इथून काढू शकत नाही. एक्स रेस टू मायनस एम मायनस 1 नाही, ते पॉवर मध्ये, पॉवर मधला आपण कॉमन कसं काढणार आहे? हां मग याला जर मी असं लिहिलं, इथं बघा 1 अपॉन एक्स रेस टू एम प्लस एन लिहिलं, चालतं का? yes ma'am. yes चालतं. Yes, ma'am. चालतं. मग आता मला सांगा, हे जे सेरीज आहे, ती सेरीज जी आहे त्या सेरीज मध्ये आता कशाचं फॅक्टोरियल आपण, आता या ठिकाणी एक लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण सेरीज लिहितो, एखाद्या टर्मची सेरीज लिहितो, तर ती सेरीज लिहिताना कसं लिहितात सांगा मला? सेरीज, आता मला इथं 5 आहे, 5 फॅक्टोरियल आहे. 5 फॅक्टोरियल ही जी, म्हणजे 5 फॅक्टोरियल कसं लिहितोय आपण? 5 into 4 into 3 into 2 into 1. म्हणजे 5 फॅक्टोरियलची जी सेरीज काय आहे? 5 into 4 into 3 into 2 into 1. ठीक आहे? मग आता इथं -1 रेस टू n m into m plus 1 into m plus 2 into so on m plus n minus 1. मग हे कशाचं फॅक्टोरियल असेल कम्प्लीट? m plus n minus 1 factor. मम्मी ग्रेप्स घेऊन ये गं. ग्रेप्स. एकच मिनिट. plus n bracket square. हॅलो, येस मॅम. सांगा कसं लिहिणार, तर सेरीज कशी लिहिणार तुम्ही? फॅक्टोरियल मध्ये कसं लिहिणार तुम्ही? m plus n minus 1 factor. इथं बघा, आता ही जी सेरीज आहे, हे मी या पद्धतीने लिहिलं बघा. इथं आता -1 रेस टू n, याला काहीच करणार नाही मी. ही जे फॅक्टोरियल आहेत, या टर्मला आपण -1 नी न्यूमरेटर मध्ये आणि डिनॉमिनेटर मध्ये मल्टिप्लाय करावं लागणार आहे. मग त्यावेळेस आपल्याला फॅक्टोरियल मिळतं. कारण इथली जी सेरीज आहे, लास्ट टर्म आहे m plus n minus 1, पण ऍक्च्युअली इथे सेरीज मिळणार नाही इथं. ठीक आहे,
ही सिरीज कशी असणार आहे आपली? इथं बघा m प्लस 1 m प्लस 2 सो ऑन m प्लस n मायनस 1. मग आता ऍक्च्युअल आपल्याला फॅक्टोरियल मध्ये कन्वर्ट करायचंय. मग कसं करणार आपण? इफ वी आर मल्टिप्लाइंग अँड डिवाइडिंग बाय m minus 1 factorial in numerator and in denominator, then we will get the series or that factorial of m plus n minus 1. म्हणजे या ठिकाणी ही टर्म कशी येईल बघा इथं, m plus n minus 1 factorial divided by m minus 1 factorial into 1 divided by x raised to m plus n. आलं लक्षात? काय केलं आपण? काय केलं इथं आपण? लक्षात येतं का? हा फॉर्म्युला आपला असा मिळतो 1 upon x raised to m is equal to नाही कळालं मॅम. ही जी सिरीज आहे याच्या आधीची टर्म सांगा मला काय असेल? m प्लस n मायनस 1 ची टर्म अगोदरची m plus n. एकच मिनिट परत एकदा लिहिते मी इथं. पहिली इथं बघा इथली टर्म काय असते बघा आता इथलं हे जे होतं x raised to m ची टर्म जी होती त्याला काय केलं yn इज इक्वल टू m इंटू m मायनस 1 इंटू m मायनस 2 सो ऑन m मायनस n प्लस 1 इंटू एक्स रेस टू m मायनस n सॉरी हां m मायनस n होतं. बरोबर आहे. हे कशाचं होतं? एक्स रेस टू mचं. दिस इज y इज इक्वल टू एक्स रेस टू m. मग आता आपल्याला y इज इक्वल टू एक्स रेस टू मायनस m घ्यायचं आहे. मग आता ही जी सिरीज होती आपली yn इज इक्वल टू याच्यामध्ये जर आपण कंटिन्यू घेतलं तर या ठिकाणी मायनस 1 कॉमन निघतो. n ब्रॅकेटमध्ये काय असतात त्याच्यामध्ये? In bracket, we are getting that m plus 1. m plus m, त्याच्यानंतर m plus 1, Plus 1. m plus 2. m plus 2, M plus 2. so on. m plus n minus 1. हा. आता मला m plus n minus 1 च्या आधीची टर्म सांगा. फर्स्ट त्याच्या अगोदरचीच टर्म m plus n minus 2. m plus n minus 2 आणि इथं m plus n minus 1 आणि इथला आपला काय 1 upon x raised to m plus n. ठीक आहे. मग आता ही जी सिरीज आहे कंप्लीट इकडून जर सुरू केला आपण इथं कुठेतरी तुमचा इथला m फॅक्टोरियलचा टर्म येणार इथला ह्याचा m plus 1 m plus 2 अँड सो ऑन आणि परत शेवटी काय येतं आपलं m plus n minus 2 इंटू m plus n minus 1. मग आता या ठिकाणी ही कंप्लीट टर्म आपल्याला फॅक्टोरियल मध्ये कन्वर्ट करायची आहे. तर त्यासाठी आपण या टर्मला न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर मध्ये m मायनस 1 फॅक्टोरियलनी डिवाइड करायचंय, मल्टिप्लाय करायचंय. न्यूमरेटरला मल्टिप्लाय करायचंय आणि डिनॉमिनेटर मध्ये सुद्धा मल्टिप्लाय करायचंय. म्हणजे इथं काय राहिला मायनस 1 रेस टू n आणि m मायनस 1 फॅक्टोरियल जर घेतलं हे कंटिन्यू तर तुम्हाला या ठिकाणी सिरीज काय मिळते? कोणती फॅक्टोरियल मिळेल? m प्लस n मायनस 1 फॅक्टोरियल मिळणार आहे डिवायडेड बाय m मायनस 1 फॅक्टोरियल इंटू 1 डिवायडेड बाय x रेस टू m प्लस n. लक्षात? हा झाला याचा फॉर्म्युला. आता y इज इक्वल टू y इज इक्वल टू 1 अपॉन x रेस टू m चा फॉर्म्युला झाला आपला हा. काय फॉर्म्युला? इफ y इज इक्वल टू 1 बाय x रेस टू m then yn is equal to minus 1 raised to n into m plus n minus 1 factorial divided by m minus 1 factorial into 1 divided by x raised to m plus n. m plus सगळ्यांच्या लक्षात आलं? आलं लक्ष सगळ्यांच्या? ओके.
चॅट बॉक्स मधले आपले नंबर्स टाका, रोल नंबर्स टाकून द्या सगळेजण. Please put your roll numbers in chat box. And after this, जर क्लासला अब्सेंट राहिलात तर तुम्हाला ISC अटेम्प्ट करता येत नाही. कोणतेही मी ऑनलाईन एक्झामला बसू देणार नाहीये. बसू देणार नाही म्हणजे तुमचे मार्क्स कन्सिडर केले जात नाहीयेत, हे लक्षात घ्या. बाकीचे जे तुमचे फ्रेंड्स असतील, कुणी ओळखीचे असतील तर त्यांना हे सांगून ठेवा. लेक्चर्सला अब्सेंट असेल, it will consider as absent for online exams. Okay, just we are going to wind up this session. याच्यानंतर यानंतर लेक्चर आहे का? हो आहे, सरांचं लेक्चर होऊन जाईल. मॅडम टेस्ट कधी आहे? कशाची टेस्ट पण आहे मॅडम 4 वाजता. BCM अजून 1 तास आहे. 4 म्हणजे तुमचं लेक्चर झाल्याशिवाय तुम्हाला टेस्ट देणार नाहीये, ते करा सांगत नाहीये त्याला, तुम्ही हे करा म्हणून, लेक्चर म्हणून टेस्ट द्या म्हणून. ओके, थँक यू ऑल ऑफ यू. आय एम गोइंग टू एंड दिस मीटिंग. मॅम उद्या लेक्चर आहेत का? उद्या तुम्हाला मेसेज येऊन जाईल, टेलिग्रामला मेसेज येऊन जाईल तुम्हाला. ठीक आहे.